नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खूप महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाची एक अपडेट आली आहे मित्रांनो। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्लास 4ची वॅकन्सी, जी कोणी परमनंट जॉबच्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी खूप चांगली अपडेट आहे। क्लास 4ची वॅकन्सी आहे, याच्यामध्ये सॅलरी खूप चांगली असणार आहे। सर्व प्रकारचे ह्याच्यामध्ये वॅकन्सी आहेत, पोस्ट आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून टाका। तर व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, वैद्यकीय शिक्षण संशोधन संदर्भात महाराष्ट्र राज्याअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी जाहिरात काढलेली आहे। काय? संचालन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ राहून असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गट ड म्हणजे क्लास 4चे वर्ग पदे इतर वर्गातील रिक्त पदावर नियुक्तीपात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर हे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस होणार आहे। त्यानंतर पहा, समकक्ष पद व इतर पदे रिक्त भरण्याकरता जाहिरात गट ड ची संवर्ग पब्लिश झालेली आहे। त्यामध्ये नामनिर्देश भराव्याचे पदांची संख्या पहा, एकूण पदांची संख्या आहे 300 पदे आहेत। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 57 आणि शासकीय वैद्य महाविद्यालय व रुग्णालयाचे 300 म्हणजे 357 पदं आहेत मित्रांनो। खूप मोठी भरती असणार आहे। जे मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल कॉलेजसाठी 57 आणि जे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलसाठी असणार आहे तर 300। तर एक एक पाहून घेऊ आपण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन्ही ठिकाणचे पदं किती आहेत, त्यानंतर तारीख वगैरे किती आहे ते पाहून घेऊ। तर पहा, सुरुवातीला काय सांगितले, पदाचे नाव, पदाची वेतन श्रेणी, पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या किती आहेत। तर पहा, याच्यामध्ये सगळ्यात अगोदरची आहे, सुरुवातीची जी आहे चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे क्लास 4ची पोस्ट आहे। त्यामध्ये S1 मध्ये मोडलं जातं 15,000 ते 47,600 याचं बेसिक असतंय। पहा, S1 हे त्यांचं बेसिक वेतन श्रेणी असती, ज्यामध्ये हे वेतन मोडलं जातं। S1 S2 ही अशा प्रकारची श्रेणी असती। जशी पोस्ट मोठी होती तसे पण बेसिक मोठं होत जातं। त्यानंतर पाहायचे एकूण 30 पदं आहेत यामध्ये। त्यानंतर आयासाठी 2 पदं आहेत या ठिकाणी, हे पण S1 मध्येच मोडलं जातं। माळीचे पण 7 पदं आहेत। पहा, माळी पण ह्याच्यामध्ये आहे। माळीची चांगली पोस्ट असती, ठीक आहे, त्यामध्ये काही काम वगैरे नसते, गार्डनिंग वगैरे अशा माळीच्या प्रकारचे पोस्ट आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर यामध्ये S6 मध्ये मोडतं। यामध्ये पहा, बेसिक जास्त असतं यांचं 19,900 ते 63,200, याच्यामध्ये 18 पदं येतं। तर हे सर्व पदं मिळून होणार आहे तर 57 पदं आहेत। तर खूप चांगली वॅकन्सी आहे। पहा, मेडिकल कॉलेजमध्ये जे आहे यामध्ये 57 पदं आहेत। त्यानंतर पुढचं पाहू आपण हॉस्पिटलमध्ये। पहा, हॉस्पिटलमध्ये काय काय दिलेलं आहे तर सुरुवातीला पदाचे नाव आहे चतुर्श्रेणी कर्मचारी, सगळे पदे हे S1चेच आहेत, कारण हे क्लास 4चे पदं भरले जाणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर पहा, याच्यामध्ये 85 पदं हे कर्मचारीचे आहेत, 285 हे क्लास 4चे आहेत। त्यानंतर दायाचं 1 पद आहे, त्यानंतर बॉयलर चालकचं 1 पद आहे, त्यानंतर पानक्याचं 1 पद आहे म्हणजे पाणी सोडणारा, ड्रेसरचे 2 आहेत, त्यानंतर माळीचे 4 आहेत आणि नाभिकचे 6 आहेत। असे एकूण याच्यामध्ये 300 पदं आहेत आणि मेडिकल कॉलेजचे 57। तसे एकूण सर्व ही भरती झाली 357 पदाची। तर पहा, खूप महत्त्वाचा अपडेट आहे, अभ्यासाला लागा। जी कोणी अभ्यास करत नसतील त्यांच्यासाठी चांगलं आहे, सॅलरी चांगली आहे। या मोठ्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला कुठून वॅकन्सी भेटते तर तो ही खूप चांगली गोष्ट असणार आहे। त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं पण गरजेचं आहे। पहा, त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी येतात त्या पण पाहून घेऊ आपण। याच्यामध्ये कोणत्या कोणत्या येतात तर सुरुवातीला पहा, सदर जाहिरात जी आहे ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्यासाठी तुम्हाला gmcaurangabad.com या वेबसाईटवरच सगळे अपडेट भेटत जातील। तुम्हाला जर काही याचं अपडेट पाहायचं असेल तर GMC औरंगाबाद या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल। तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल, तिथून पण तुम्ही घेऊ शकता। ते आपण कमेंट बॉक्समध्ये याचं टेलिग्राम चॅनलची लिंक टाकून ठेवू। त्यानंतर सदर जाहिरात आरक्षण बदल किंवा पदे कमी जास्त होण्याचा हे जो राईट आहे तो त्यांच्याकडेच असेल, तो कधी पण कमी जास्त होऊ शकतो, ते ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर पहा, तपशील आणि विहित कालावधी, फॉर्म भरण्याचे डेट्स वगैरे सांगितलेले। ऑनलाईन सादर करण्याचा अर्ज जो आहे तो 5 तारखेपासून भरायचा आहे, 5 जूनपासून ते कधीपर्यंत 24 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत, 17 वाजल्यापर्यंत म्हणजेच 5 वाजल्यापर्यंत। 5 जून 2025ला फॉर्म चालू होतील, 24 जून 2025ला फॉर्म संपून जातील, ठीक आहे। भरण्याची शेवटची तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। त्यानंतर ऑनलाईन पदवी शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक, शुल्क ही 24 तारखेलाच असणार आहे, त्या दिवशीच
ठीक आहे, एवढंच की थोडासा वेळ वाढवलेला आहे त्यांचा, 11 वाजेपर्यंत वेळ केलेला आहे. ठीक आहे, सॉरी 12 वाजेपर्यंत वेळ केला. त्यानंतर पुढचं आहे परीक्षा दिनांक व कालावधी पहा. GMC औरंगाबादमध्येच तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध होईल परीक्षेची वेळ व प्रवेशद्वारे, हॉल तिकीट वगैरे. परीक्षा शुल्क हे जी काही कास्टवाले आहेत त्यांच्यासाठी असणारे 900 आणि ओपनवाल्यांसाठी असणारे 1000, अशा प्रकारचे हे पूर्ण आहे माहिती पहा. आणि हे आजच्या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे 30 मे, जो आजच आहे अपडेटचा. पहा, लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर असेच येत असतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे पेपरला आलेली बातमी, कंप्लीट PDF आपण याचं एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे. जर कोणी फॉर्म भरत असेल वगैरे तर याच्याविषयी आपण फॉर्म भरण्याचा पण एखादा व्हिडिओ काढू. जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जर कोणी म्हटलं की फॉर्म भरण्याचा पण व्हिडिओ टाका सर, कसं भरायचं वगैरे, जो मला समजत नसेल तर तसे पण आपण व्हिडिओ टाकू. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे. 357 वॅकन्सी आहेत, यामध्ये खूप चांगली भरती असणार आहे. सॅलरी पण चांगली असते. 47,600 याच्यामध्ये मानधन भेटतं आणि जागा हे 357 आहेत. मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटल ह्या दोन्ही ठिकाणी आहे. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, शेवटची तारीख हिची 24 जून असणार आहे. यामध्ये तुम्हाला gmcaurangabad.com या वेबसाईटवर सगळे अपडेट भेटून जातील. PDF पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर भेटून जाईल. छत्रपती संभाजीनगरची वॅकन्सी आहे. DMRची पद भरती आहे. प्रत्येक जिल्ह्याची निघती आहेत. मागाशीच आता नांदेड जिल्ह्याचा आपण व्हिडिओ काढला होता, आता त्याची एक्झाम पण होऊन जाईल. आता हा औरंगाबादचा आहे, ह्याची पण एक्झाम लवकरच होऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असताना सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी फॉर्म भरणार आहेत मित्र त्यांना पाठवून द्या, जेणेकरून याचा खूप जास्त त्यांना फायदा होईल. असेच लवकरात लवकर अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. धन्यवाद.